नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली सूर्या आणि तुळजा या दोघांच्या समोर सत्य येणार आहे. म्हणजे हे सगळं कारस्थान डॅडींनी केलेलं आहे या गोष्टीचा उलगडा होणार आहे. तो कशा पद्धतीने होणार आहे, मालन लिहून दाखवणार आहे आणि मालन जे लिहून दाखवणार आहे त्यामुळं फायनली हे सत्य समोर येणार आहे. त्यासाठी नक्की काय काय करावं लागणार आहे त्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. तर इकडे आता मालनला डॅडींनी बोलावून घेतलेलं असतं आणि तिथे बसवलेलं असतं आणि त्याचवेळी डॅडी म्हणत असतात की तुम्हाला काय वाटलं, इथे आम्ही तुम्हाला कशासाठी बोलवलेलं आहे, हे त्यांचं बोलणं असतं. मालन मात्र शांतपणे बसलेली असते, ती काहीच बोलत नाही आणि डॅडी मात्र तिला म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमची वाचा केलेली आहे ते चांगलंच झालेलं आहे, पण जर तुम्ही लिहून कोणाला काही सांगण्याचा प्रयत्न केला तर शालनची जी अवस्था झालेली आहे त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आम्ही तुमची केलेली असेल, एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि मग काय होऊ शकतं याचा विचारही तुम्ही करत बसा, असं डॅडी बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आशा जी आहे ती सूर्याच्या वडिलांना म्हणत असते की अहो ऐका जरा, मी काय सांगते ना त्या गोष्टींचा विचार करा, असं ती बोलत असते. आणि तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा, पोरांना त्रास होईल असं वागू नका. शालन होती तेव्हा आईच्या मायेनं पोरांना जपलेलं आहे, तिनं पोरांसाठी त्यांची आई गेली असंच दुःख आहे, तुम्ही त्यांना त्रास देऊ नका असं ती समजावत असते. परंतु इकडे तात्या मात्र चिडलेले असतात, ते आत निघून जातात. इकडे आता डॅडींकडे गुरुजी आलेले असतात. गुरुजी म्हणत असतात की आता उद्या 3रा येतोय आणि मग बरोबर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला 13वं करावं लागेल, म्हणजे दिवसाचं कार्य करावं लागेल. सूर्या तिथे येतो आणि डॅडींना म्हणतो की डॅडी मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि डॅडींना तो बाजूला घेतो. त्याला डॅडींशी बोलायचं असतं म्हणून तर त्याने डॅडींना बाजूला घेतलेलं असतं आणि तो डॅडींशी बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे डॅडी म्हणू लागतात की काय झालं जावे बापू. तेव्हा सूर्या म्हणत असतो की हे बघा डॅडी, मला ना एक विचारायचं होतं, तुम्ही माझ्याशी खोटं बोललेलं आहात, तुम्ही का खोटं बोललात माझ्याशी, मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे, असं म्हणत सूर्या डॅडींना जाब विचारत असतो. डॅडी मात्र म्हणत असतात की अहो जावई बापू असं काय करताय, आम्ही काहीच खोटं बोललेलं नाही आहे तुमच्याशी, असं डॅडी बोलत असतात. हे सगळं नाटकी बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र सूर्या म्हणत असतो की हे बघा डॅडी, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही मला सांगितलं रस्त्याच्या मीटिंगसाठी तुम्ही पंचायतीत गेलेला होता, पण तुम्ही काल मीटिंगला गेला नव्हता. तेव्हा डॅडी म्हणतात की अहो आम्ही मीटिंगला नाही गेलो, जिल्ह्याला एक काम निघालं ना जिल्हा ऑफिसमध्ये, तिथे गेलेलो होतो. डॅडी हात जोडत असतात आणि म्हणत असतात काय चाललं आहे जावई बापू तुमचं, अहो अशा वेळी तरी तुम्ही आमच्यावर असे आरोप करणं सोडा, तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय आरोप करत आहात ते, असं म्हणत डॅडी बोलत असतात आणि सूर्या शांत होतो. इकडे सरनोबतांच्या घरी आजी आता बरी झालेली असते, ती बाहेर येते आणि तिच्या नातवांना विचारू लागते की काय झालं रे, तो आलेला जो गुरुजी होता तो काय म्हणत होता नक्की. तेव्हा हे सांगत असतात की त्या येड्याचं लग्न आपल्याला महागात पडणार आहे. तेव्हा आजी म्हणत असते म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे पत्रिका जुळल्याशिवाय लग्न करू नका, नाहीतर खूप मोठं संकट येणार आहे. आजी म्हणत असते की म्हणजे झालं आता शिकलेली मुलगी नको आहे, ह्या सगळ्या इथंपर्यंत गोष्टी होत्या, आता पत्रिका जुळली पाहिजे ही एक अट झालेली आहे. पण मला एक विचारायचं आहे, त्या जालिंदरच्या बायकोचं नक्की काय झाले रे. तेव्हा शशिकांत म्हणतो की हो कानावर आली बातमी, पण बिचाऱ्या जालिंदरवरती वाईट वेळ आली. तेव्हा आजी म्हणते काय शशिकांतराव, इतके वर्ष तुम्ही राजकारणात आहात पण तुम्हाला ना या गोष्टी कळलेल्याच नाही आहेत, कशा पद्धतीनं गोष्टी झालेल्या आहेत ते, अहो तुमच्या लक्षात येतं आहे का काय झालेलं आहे, असं म्हणत हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ह्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी इकडे सूर्या हे सगळेजण बोलत असतात. तुळजा म्हणत असते की कळतच नाही आहे. सूर्या म्हणत असतो की आपल्या मनात डॅडींबद्दल संशय होता आणि हे सगळं बोलणं चालू होतं आणि आता तिथपर्यंत पोहोचणार कारण डॅडींनीच हे सगळं केलं आहे असा माझा अंदाज होता, परंतु बघितलं ना काय झालं. कारण इकडे सूर्या म्हणत असतो की एवढं सगळं झालं पण काहीच उपयोग झालेला नाही आहे, कारण डॅडी म्हणतात की ते जिल्हा ऑफिसला होते. त्यानंतर आता तुळजा म्हणत असते माझीही अवस्था तीच आहे. तुळजा म्हणत असते आपण नीटसं रडलेलो पण नाही आहे, नक्की आईच्या बाबतीत काय झालं आहे हे कळतच नाही आहे. सूर्या म्हणतो की त्या तिकडे ना दुकान आहेत काही, मी तिथं जाऊन येतो, म्हणजे माझ्या आधी तिथं कोण आलेलं होतं, हा अपघात होता का घातपात होता हे कळेल. तेव्हा तुळजा म्हणत असते की चालेल सूर्या, पण आपल्याला हे कळलंच पाहिजे की हे सगळं काय झालेलं आहे, या सगळ्यामागे काय कारस्थान आहे, या सगळ्या गोष्टींचा शोध लागलाच पाहिजे. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पूजा करायची असते, त्यामुळं फोटो तयार करून आणलेला असतो आणि सूर्या तो जो शालनचा फोटो करून आणलेला आहे तो फोटो जो आहे तो डॅडींना दाखवत असतो. डॅडी मात्र आता तो फोटो पाहतात आणि ठीक आहे म्हणतात. त्याचबरोबर तिथे शत्रू असतो. शत्रू तर काय बिनकामाचा गावातनं सोडलेला वळू असल्यासारखाच वागत असतो, त्याला काही देणं घेणंच नाही आहे, दुःखाचा डोंगर त्याच्यावर कोसळलं आहे, जणू काही त्याचं आईवर इतकं प्रेम होतं ना
की तो आईशिवाय म्हणजे आईचा काय म्हणतात तो मम्माज बॉय होता अशा पद्धतीने तो वागत आहे. सूर्या पुढे होऊन सर्व गोष्टी करत आहे, परंतु इकडे सूर्या जेव्हा हे सगळं करत आहे तरीही काही गोष्टी मात्र घडत असतात. इकडे आता तिसरा असतो, गावातली माणसं भेटायला येत असतात. डॅडी प्रत्येकाला भेटत असतात आणि त्याचबरोबर सगळ्यांना ते नमस्कार करत असतात. सांत्वन करण्यासाठी लोक आलेले असतात. त्याबरोबर जेवणही द्यायचं असतं, गरिबांना दान करायचं असतं. मग सगळं आहे का हे पण आता तुळजा पाहत असते, कारण तेजूची ही अवस्था काही ठीक नसते. ती ती एकतर तिच्यावर दुःखाचा डोंगरही कोसळलेला असतो, त्यात ती अवघडलेली असते, त्यामुळं जबाबदारी घ्यावी लागत असते. डॅडी इकडे शत्रूला पैसे देत असतात आणि त्याला पुढचं काम सांगत असतात. सूर्या तिथे तो डॅडींशी बोलतो. आता दुसऱ्या दिवशी सगळेजण तिथं आलेले असतात, 10वा असतो आणि मग सगळी पूजेची तयारी झालेली असते आणि सूर्या मात्र हा सगळा विचार चालू असतो आणि मग फुलं वगैरे जी आणलेली असतात ते सगळी दिली जात असतात. पूजा सुरू झालेली असते आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तेजू जी आहे ती किचनमध्ये येते आणि अचानक तेजूला एक गोष्ट आठवते. तेजू म्हणते की त्या दिवशी मी असेच किचनमध्ये आली सकाळी आणि किचनमध्ये आल्यानंतर मला अचानक रॉकेलचा वास येऊ लागला. अचानक रॉकेलचा वास का आलेला होता हा प्रश्न तेजूला पडलेला असतो आणि म्हणूनच तेजू जी आहे ती तिथं सूर्याकडे येते आणि सूर्याने तिला ऑलरेडी विचारलेलं असतं की तुला वेगळं काय जाणवलं होतं का. तेजू म्हणत असते की त्या दिवशी म्हणजे मी जेव्हा किचनमध्ये आले तेव्हा सकाळी ना मला रॉकेलचा आवाज खूपच आलेला होता. हे सगळं तेजू बोलत असते तेव्हा सूर्या म्हणत असतो पण रॉकेल घरात कोणी आणलं असेल आणि का आणलं असेल. आणि हा प्रश्न आता सूर्याला पडलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर ते शोधत आहेत. आता मात्र सूर्या विचार करायला लागलेला आहे, कारण काहीही झालं तरीही आपल्या आईसारख्या आत्याच्या जीवावर कोण उठलेला आहे या सगळ्याचा शोध मात्र लागलाच पाहिजे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र सूर्या भयानक चिडलेला आहे. हे सगळं काय होतं आहे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की मालन जी आहे ती आता सूर्या तुळजा निघाले असतात आणि मालनला खूप मोठं दुःख झालेलं असतं आणि त्याचबरोबर मालन जी आहे ती तुळजाला म्हणत असते की तुळजा रडत असते ती आणि अशी एकटक बघत असते. तुळजा म्हणते की अगं आई छोटी आई मी येईल तुझ्या हाकेच्या अंतरावर आहे मी, तू मला आवाज दे, मी नक्की येईल तुझ्याकडे आणि तू काळजी करू नकोस. तेव्हा तिच्या बोलण्यातून यांना सगळ्यांना जाणवतं की तिला काहीतरी सांगायचं आहे, म्हणून सगळेजण मालनला म्हणत असतात की बोल. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र मालन पेन आणि पेपर मागते आणि ती लिहायचं आहे असं सांगत असते. जेव्हा आता मालन तिथं कागदावरती लिहित असते आणि त्याच वेळी गोष्टी अशा घडत असतात की डॅडींनी ऑलरेडी तिला धमकी दिलेली असते आणि त्याचबरोबर ती आता काय लिहिते हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो आणि त्याचबरोबर सगळे घरातले तिला म्हणत असतात की काळजी करू नकोस, आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत आणि आम्ही तुला कधीही एकटं पडू देणार नाही. सूर्यासुद्धा म्हणत असतो की कसं आहे माझ्या 2 आत्या होत्या, एक तू आणि एक शालन आत्या. शालन आत्या गेली असली तरी तू आमच्यासोबत आहे आणि तू आमच्या बरोबर अशीच राहा असं तो बोलत असतो आणि सगळे लेकरं तिला जीव लावत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि त्यासोबतच इकडे जालिंदर तिथे येतो आणि उभा राहतो. आता सूर्याला नक्की हे सगळं कसं चिठ्ठीतलं कळणार आहे, त्यात मालनने काय लिहिलेलं असेल हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.